छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयां लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो आप, ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं, अब हम आराम चाहते हैं, अब हम कुछ दिन कुछ करना नहीं चाहते। मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, ठीक है, हमें स्वीकार है, लेकिन एक बात हम कहना चाह रहे, आप हमारे कौन हो? बोले हम आपके शिष्य हैं। तो वो हम कौन हैं? बोले आप गुरु हो। तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है? बोले जो गुरु आज्ञा करे वो शिष्य का कर्तव्य है। तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा, बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है। इस घटना को कह के, इस बात को कह के हम कहना यह चाह रहे, भगवान की आज्ञा से, भारत माता की आज्ञा से हम सबका गौरव है कि कैसे सपूत ने जन्म लिया इस भूमि पर, एक ऐसे महापुरुष ने जन्म लिया इस भूमि पर, जो वर्तमान में तो संघ के प्रमुख हैं, लेकिन उन्होंने भारत के गौरव को पुनः विश्व के पटल पर स्थापित करने के लिए अपना जीवन दिया, तन दिया, मन दिया, जीवन दिया। हमें भरोसा है जिस दिन भारत माता दुर्गा मंदिर बनेगा, फिर से भारत शक्ति संपन्न होगा और अखंड भारत बन जाएगा। जे बोललेलं आहे ते सगळी भाकड कथा आहे। इतिहासामध्ये याच्यासाठी कुठलाही पुरावा आपल्याकडे एक कणाचा सुद्धा उपलब्ध नाही आहे। शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींच्या बद्दल जे काही ते बोलले ते अत्यंत आक्षेपार्ह आणि निषेधार्ह सुद्धा आहे, कारण या विषयासाठी कुठलाही पुरावा नाही। या 8 वर्षापूर्वी 9 वर्षापूर्वी भारतातल्याच काही महाराष्ट्रातल्याच काही अभ्यासक म्हणणाऱ्या लोकांनी एक चापल सनद नावाची एक बोगस सनद लोकांसमोर आणली आणि त्या माध्यमातून बघा या गोष्टीला पुरावा असं सांगायचा प्रयत्न केला। त्यावेळेला सुद्धा ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे यांनी याचा प्रतिवाद केलेला होता आणि त्यांनी अगदी स्पष्टपणे हे कागदपत्र ही सनद बनावट आणि बोगस आहे हे सांगितलेलं होतं। आणि त्याच वेळेला त्यांनी शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याबद्दल, रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असं सांगणं हे अनैतिक आहे असं स्पष्ट नोंदवलेलं होतं। खरं तर शिवाजी महाराजांच्या आणि या रामदास स्वामींच्या गुरुत्वाबद्दल महाराष्ट्रामध्ये राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आप्पासाहेब पवार यांच्यापासून ते आतापर्यंत डॉक्टर जयसिंगराव पवार सरांच्या पर्यंत जे ज्येष्ठ संशोधक होऊन गेले, अशा सगळ्या इतिहासाच्या गाड्या अभ्यासकांनी शिवाजी महाराज आणि रामदास यांचं गुरु शिष्यत्वाचं नातं नव्हतं हे ठामपणे आणि इतिहासाच्या आधारावर सांगितलं। असं असताना सुद्धा वारंवार त्या स्टेजवर असणारा तो गोविंदगिरी महाराज नावाचा एक जण व्यक्ती आहे, त्यानं सुद्धा असं वक्तव्य केलं होतं। आणि हा धीरेंद्र शास्त्री की ज्याला मराठ्यांच्या इतिहासाचा काहीच अभ्यास नाही, उत्तरेतनं येऊन शिवाजी महाराजांचा आणि आपल्या मराठ्यांचा चुकीचा इतिहास सांगायचं आणि लोकांची दिशाभूल करायचं एक व्यवस्थित षडयंत्र रचून हे चाललं आहे का काय, असं यांची वारंवार ही विधानं बघून वाटतंय। त्या विचारपीठावर माननीय मुख्यमंत्री सुद्धा होते, नितीन गडकरी साहेब होते। अशा लोकांच्या उपस्थितीमध्ये अशी मुक्ताफळं शिवाजी महाराजांनी स्वतःचा टोप काढला, जिरटोप आणि रामदासांच्या पायाशी ठेवला, हे अत्यंत अपमानजनक विधान या बागेश्वर धामनं केलेलं आहे, बागेश्वर बाबानं केलंय। याच्याबद्दल महाराष्ट्र शासनानं, मुख्यमंत्र्यांनी सुमोटो कारवाई करावी आणि या बागेश्वर धामला गजाच्या आड ठोकावं, किंवा त्याला एक माहिती, हे बोगस माहिती कोण देते याचाही सुद्धा शोध घेतला पाहिजे। आणि पुन्हा महाराष्ट्रानं तरी असल्या बोगस इतिहास सांगणाऱ्या बाबा महाराजांना, महंतांना आपल्याकडे थारा देऊ नये आणि स्वतः शिवाजी महाराजांच्या काळातला एक ज्वलंत इतिहास, एक स्वाभिमान तरी जागृत ठेवावा असं मला वाटतं।